सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण आणि खेड पालिकेची मालकी असलेल्या राज्य महामार्गावरील भरणे ते दंत महाविद्यालय महामार्गावरती महाभयंकर खड्डे पडल्याने वाहन चालकांसह पादचाऱ्यांना विद्यार्थ्यांना याचा मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे। मात्र हा मनस्ताप येत्या 2 दिवसात संपेल असे चित्र दिसत आहे। या महामार्गावरील खड्डे त्वरित भरण्याच्या सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी दिल्याची माहिती भाजप माजी जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग पाष्टे यांनी दिले। पाष्टे यांनी राष्ट्रीय महामार्गावरील भरणे नाका येथील एकूणच गंभीर परिस्थितीवर प्रशासनाकडे आवाज उठवून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतल्यामुळे भरणे नाका येथील महामार्गाची दुरुस्ती तात्काळ करण्यास सुरुवात झाली। याचप्रमाणे खेड शहराचा मुख्य रस्ता भरणे खेड ते दंत महाविद्यालय रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते। याबाबत सातत्याने पाठपुरावा करून हे खड्डे भरण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे दिसून येते। भरणे ते दापोली जवळपास 30 किलोमीटर अंतरावरील मार्गाचे नव्याने काम शासनाने मंजूर करून यासाठी 100 कोटीचा निधी मंजूर केला आहे। या रस्ता कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच हे काम प्रत्यक्षात सुरू होणार असल्याचे श्री पाष्टे यांनी सांगितले। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे संपर्क मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी खेड मंडणगड दापोली तालुक्याला जोडणाऱ्या भरणे ते दापोली रस्ता कामासाठी तात्काळ मंजुरी देताना निधीची उपलब्धता करून दिल्याबद्दल श्री पाष्टे यांनी नामदार चव्हाण यांचे जाहीररित्या आभार व्यक्त केले। पांडुरंग पाष्टे हे कायम सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असल्यामुळेच त्यांची जनसामान्यांमध्ये लौकिकता वाढत असल्याचे दिसून येते।